नवरात्रीचे 9 रंग. नवरात्रीच्या 9 रंगांमागे कोणतेही धार्मिक कारण नाहीये, तर ती एक न्यूजपेपरची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. स्टोरी इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. नवरात्री सुरू होण्याआधी कपड्यांच्या दुकानात गर्दी वाढते. एवढी सगळे कपाटं विस्कटली जातात. एवढं सगळं होतं ते त्या 9 वेगवेगळ्या रंगांसाठी. 9 दिवसांचे 9 रंग. पण ह्याची सुरुवात कुठून झाली? तर झालं असं होतं, साल 2003 महाराष्ट्र टाइम्स न्यूजचा सेल कमी झाला होता. वाचकाला खास करून महिलांना आकर्षण करण्यासाठी एक भन्नाट स्ट्रॅटेजी तयार केली, ज्यामध्ये त्यांनी नवरात्रीचे 9 रंग वाटून घेतले आणि त्याचा एक आर्टिकल तयार केला आणि त्याला धार्मिक टच देण्यासाठी या रंगाला देवीच्या अवतारांशी आणि ज्योतिषशास्त्राशी जोडलं गेलं. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी इतकी फेमस झाली, इतकी की ती एक स्ट्रॅटेजी न राहता परंपरा झाली आणि आपण ती फॉलो करतो. महिलांमध्ये तर ह्याची एक वेगळीच क्रेज आहे. कपड्यांना मॅचिंग टिकली, इयरिंग्स, बांगड्या, नथ ही घातली जाते. पण ह्यामागे धर्म, परंपरा नसून ही एक न्यूजपेपरची स्ट्रॅटेजी होती. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? नक्की कमेंट करा. आणि तुम्ही नवरात्रीमध्ये कलर कोड फॉलो करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि साऊथ मुंबई न्यूजला फॉलो करा.